वाराणसी एक्सप्रेस तब्बल 22 तास उशिरानं धावत असल्यानं प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत। त्यामुळे पुणे स्टेशनवर तब्बल 800 ते 1000 प्रवासी खोळंबून बसलेत। थोड्याच वेळापूर्वी ही ट्रेन पुणे स्टेशनवर दाखल झाली, मात्र प्रवाशांना त्याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। ही ट्रेन पुण्याहून काल सकाळी 11:15 वाजता सुटणं अपेक्षित होतं, मात्र त्याऐवजी ती आज सकाळी रवाना होणार आहे। तेव्हा पुणे वाराणसी एक्सप्रेस तब्बल 22 तास उशिरानं धावते, यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय। प्रशासनाकडून सुद्धा कुठलंही ठोस कारण असं देण्यात येत नाहीये। गाडी न आल्यानं जवळपास 800 प्रवाशांचा खोळंबा झालाय। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी मिकी घई आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मिकी, जवळपास 22 तासांनंतर गाडी दाखल झाल्याचं कळतं, एकंदरीत प्रवाशांमध्ये कशा पद्धतीने संताप व्यक्त केला जातोय? तब्बल 22 तासाहून अधिक तास या ठिकाणी पुणे रेल्वे स्टेशन जी काल अपेक्षित होती 10:45 निघणं, पण अजून देखील या ठिकाणी ती गाडी निघाली नाहीये। परंतु आता रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे की आज दुपारी 2:15 ही गाडी पुण्याच्या प्लॅटफॉर्मवरून वाराणसीकडे रवाना होणार आहे। गेल्या 22-23 तासापासून जे प्रवासी आहेत या ठिकाणी बसून आहेत, संताप व्यक्त केला जातोय। खूप मोठ्या संख्येने जवळपास 700 ते 800 प्रवासी या ठिकाणी बसून आहेत। त्यांचे लहान मुलं देखील बसून आहेत। वारंवार ते पुणे रेल्वे स्टेशन जे मॅनेजर आहेत त्यांच्याकडून विचारपूस करतायत, परंतु त्यांच्याकडून देखील त्यांना प्रॉपर माहिती दिली जात नव्हती। आता कुठेतरी माहिती दिली जाते की आज दुपारी 2:15 ही गाडी रवाना होईल। आपल्याबरोबर प्रवासी जे रात्रभर त्यांनी या प्लॅटफॉर्मवर काढलेली आहे। कुठं जायचंय नेमकं? वाराणसीला जायचं। कधीपासून इथं थांबलो? मी तर तरी तब्बल काल सकाळपासून थांबलो। काल सकाळी आम्हाला 10:45 गाडी सोडणार म्हणून सांगितलं। आम्ही तासगावहून दुसरी गाडी भाड्यानं करून इथपर्यंत आलो। लहान मुलं आहे बरोबर, म्हणून इथून आम्ही स्पेशल गाडी पकडली, पण ती गाडी आम्हाला परत दुसऱ्या दिवशी सकाळी 10:45 असं सांगितलं। नंतर आम्ही इथं प्लॅटफॉर्मवरतीच राहिलो। लहान बाळाची सोय नाही, काय नाही, प्रॉब्लेम सगळा। तरी पण परत 10:45 म्हणलं तर परत सकाळी इथं आलो। 6:45 गाडी सकाळी लागणार म्हणून सांगितलं। 6:15 पण लागलं नाही, परत सांगितलं 10:45 लागेल। 10:45 पण लागले नाही, आता सांगतायत 2:15 गाडी लागणार आहे। असा सगळा प्रॉब्लेम। कुठली म्हणजे सोय केली गेली तुमच्यासाठी? रात्री कुठली सोय नाही किंवा काय नाही आमच्यासाठी काय केलं। गारट्यात आहे असं त्या रात्रभर गारठ्यात आम्ही लहान मुलाला घेऊन असं ताटकाळात बसलोय। रात्री झोप नाही, काय नहीं, आणि लहान 3 महीने मूल असताना। सर कल सुबह से हम लोग इधर पड़े हुए हैं। पहले 11:15 का था, उसके बाद बोले सुबह 6:45 करेगा, 6:15 का, उसके बाद 11:15 का हो गया, फिर 2:15 का हुआ है। कोई सुविधा की गई आपके लिए? कुछ नहीं बोलते लोग। कहाँ पे रात कहाँ गुजारी आपने? यहाँ पे स्टेशन पे। क्या बताओगे? सर 8 बजे सुबह कल आए, सामान अंदर लेके आए, बोलते कि बाहर ले जाओ, पुलिस वाले आते बाहर ले जाओ, झाड़ू वाले बोलता उधर फेंको। मैंने बच्चे लेके रात भर परेशान आदमी, ना सोआ है सर, ना सोने दिया इन लोग। और साथ में आया था वो, मैं हेल्प करने पहुंचाने आया था, वो लोग टिकट लेके आया था सर। 4 घंटा का टिकट था, 4 घंटा से 1 घंटा ओवर चल गया, उसको भी फाइन देना पड़ा सर। पुणे रेल्वे स्टेशन इथून बोलतोय मी। पुणे रेल्वे स्टेशनवरती कोणत्याही प्रकारच्या सुविधा देण्यात आलेल्या नाहीयेत आणि सर्वात घाणेरडा प्रकार म्हणजे इतकी गंदगी आहे त्याच्यामध्ये की त्याच्यात कुठल्याही प्रकारचं माणसाला इथं श्वास घेणं सुद्धा कठीण होतं, एवढी घाणेरडी स्वच्छता हा प्रकार इथे। तर आपण या बघू शकता जे प्रवासी आहेत रात्रपासून जो तब्बल 23 तास ते या ठिकाणी बसून आहेत। अनेकांना गैरसोयी या ठिकाणी केली गेली, कुठल्याही प्रकारचा प्रशासनाकडून रेल्वे प्रशासनाकडून त्यांची मदत केली गेली नाही। या ठिकाणीच रात्रभर त्यांनी झोपून स्टेशनवर त्यांची पुन्हा हे 24 तास या ठिकाणी काढलेले आहेत। दिवस या ठिकाणी पुणे रेल्वे स्टेशनवर गेल्याचं पाहायला मिळते आणि साहजिकच आहे की आपण या प्रवाशांचा संताप समजू शकतो। मिकी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।